राहिले सकाळपासून? ओ सारिका, ते बाबा का नाही नागपूरला गेले. कशाला गेले काय नागपूरला बाबा? ओ सारिका, तुला ते पोरगं पाळलं नाही का काल? त्या पोराची चौकशी करायला गेले. बाबा नागपूरला जाऊन कोणाकडे चौकशी करणार आहे त्या मुलाची? ओ सारिका, त्या बाबाचे नाही का 2-3 नातेवाईक राहतात नागपूरमध्ये. तू नाही ओळखत त्यांना. त्यांच्याकडे गेले त्या पोराची चौकशी करायला. मग बाबा काय येणार नाही का आता 2-3 दिवस? ओ सारिका, संध्याकाळपर्यंतच येतो म्हणत घरी. मला वाटलं बाबाचे नातेवाईक राहतात नागपुरात, तर राहून येतील म्हटलं 2-3 दिवस. ओ सारिका, ते बाबा काही त्याच्या नातेवाईकाकडे राहायला नाही गेले. त्या पोराची चौकशी करायला गेले. त्या पोराची चौकशी करतील चांगली आणि संध्याकाळपर्यंत वापस येणार आहात. हो काय, मला वाटलं का बाबा राहूनच येतील 2 दिवस. ओ सारिका, त्या बाबाला कुठं राहायची फुरसत भेटते का? इकडे शेती जास्त कामात लक्ष द्यावं लागते त्यांना. कुठे गेलता रोशन? सकाळपासून घरी नव्हता. कुठे गेलता भटकाले? आता येऊन राहिला. अहो आई, गावातच गेलो होतो. माझ्या मित्राकडे काम होतं. काही भटकायला नव्हतं गेलो होतो कुठं. सकाळ झाल्यापासून त्या पाय काही घरात राहत नाही. इकडं भटकते तिकडं भटकते. तुला का घरी गमत नाही का रोशन? हो रोशन दादा, तू तर घरीच नाही राहत. कुठं जात राहतं तर नुसता फोनवरच चिपकू राहतं. कोणासंग बोलतो एवढा फोनवर तू? ए सारिका, फालतूचे प्रश्न नको विचारू मले. मोबाईल चिपकून राहील नाही तर काय बी करीन. तुला का करायचं आहे? हो रे रोशन, बरोबर तर बोलून राहिली सारिका. जेव्हापर्यंत नुसता मोबाईलवरच बोलत राहतं. कोणासंग बोलतो रे एवढा? आई, मला वाटते रोशन दादाची कोणी गर्लफ्रेंड आहे, म्हणूनच तो नुसता मोबाईलने चिपकू राहते, नुसता फोनवरच बोलत राहते. ए सारिका, कायले काही सांगतं माझ्याविषयी तू आईले? हो का रोशन, तू कोणत्या पोरीसोबत की बोलतं का फोनवर? त्या बाबाला की माहीत होईल ना, चांगले कनपट्टींवर तुला धरून. ओ आई, काय ह्या सारिकाचं ऐकतं? काही सांगते सारिका. हिचं काही ऐकू नको बरं. हो रे रोशन, एवढा मोठा पोरगा असतो, थोडंसं घरात की लक्ष देत जाय ना. काल सारिकाले पाहुणे पाहायला आले होते, माहिती आहे का तुले? आई, ह्या सारिकाला पाहुणे पाहिले आणते का? मला तर काही माहीतच नाही. तुम्ही बी काही सांगल्या नाही, आता सांगून राहिल्या. अरे तू घरीच कुठे होता रोशन? काल तू पेपर आहे म्हणला, दिवसभर घरीच नव्हता. आणि रात्री किती वेळानं आला तू घरी? आणि सकाळी कुठे गेला तर आता आला. मग केव्हा सांगणार आहे? मला आता सांगत आहो. हो आई, करून द्या सारिकाचं लग्न. नुसते मला काही काही बोलत राहते, म्हणत राहते का कोणत्या पोरीसंग बोलतो फोनवर, कशी काही काही म्हणत राहते. करून द्यायचं लग्न. झाली ना आता एवढी मोठी लग्नाची. किती झाला लग्नाचा रोशन दादा? आई, ह्या रोशन दादाचं बी लग्न करून दे. अहो सारिका, हा तर झाला लग्नाचा, पण काही कामधंदा करे नाही, काही यालाही पोसावण्याच्या बायकोलाही पोसून का? जेमतेम त्याचं शिक्षण झालं, काही कुठं कामधंदा नाही करे, काही नाही करे, का करून त्याचं लग्न करून? आई, हे सारिका नुसती चबर करत राहते. करून द्यायचं लवकर लग्न. मग लग्न झाल्यावर नाही चबर करणार. मग आपल्या सासरी राजाने चुपचाप बसून. का रे, तुम्ही दोघेही बहीण भाऊ नुसते भांडत राहता? चांगले शांत राहत जाणं. आई, ह्या रोशन दादा सुरुवात करते मासंग भांडाले. हो सारिका, तूच तर करतं भांड्याची सुरुवात, आणि माय नाव घेतं रोशन दादा भांडते म्हणून. झालं असं आता तुमचं दोघांचं भांडून. चला जेवण करून. हो आई, चाल जेवण करून. मला खूप जोराची भूक लागली. ए राणी, तू आईला मॅगी बनवायला लाव ना. आई तू ऐकते. अरे बंटी दादा, पण आई मॅगी खासाठी रागवते ना. आई का म्हणते हप्त्यातून एकदा मॅगी बनवून देईन म्हणते. आता 2 दिवसा पहिले आईने मॅगी बनवून दिली होती. आज मी बनवून जाईन तर बनवून देईन काय मॅगी? राणी, तू आईच्या खूप लाडाची आहास. आई तुझं सगळंच ऐकते. तू आईले म्हण का नाही मॅगी बनवून दे. काय एका शब्दात तुला आई मॅगी बनवून देते. हो का बंटी दादा, मी आईच्या लाडाची पोरगी आहे का? हो थांबर, मी आईले म्हणून पाहतो. बनवून देते का ताई मॅगी? ए आई, आई. आता आल्या का खेळून? किती वेळची खेळायला गेल्या होत्या. काही अभ्यास करावं, काही चिंताच नाही अभ्यासाची. नुसतं खेळण्यातच लक्ष राहते या दोघांचंही. काऊन आवाज देत होती? आई, आम्ही खेळून आलो, आम्हाला खूप जोराची भूक लागली. आम्हाला काही खायला दे ना. दोघंही चांगले हात धुवा ना बसा, मी दोघांना जेवण आणून देतो. आई, आम्हाला जेवण नाही पाहिजे, आम्हाला मॅगी बनवून दे ना. संकाकाची मॅगी होतं. 2 दिवसा पहिलेच तर मॅगी बनवून दिली ना. चुपचाप जेवण करा. वरण भात भाजी पोळी केली आहे. नाही, आम्हाला जेवण नाही करायचं, आम्हाला मॅगीच खायची. बनवून दे ना आई, बनवून दे ना आई मॅगी. आई मॅगी बनवून दे ना. आई, आम्हाला नाही खायचं आहे भात भाजी पोळी. आई बनव ना मॅगी. मी मॅगी तर बनवून देणार नाही. मी पहिलेच सांगणार ना, 8 दिवसातून एक वेळा तुम्हाला मॅगी बनवून देत जाईल. आता 2 दिवसा पहिलेच मॅगी बनवली होती. आता काही मी तुम्हाला मॅगी बनवून देत नाही. चुपचाप जेवण करा. वरण भात भाजी पोळी केली आहे तेच खा. नाही बनवत काय तू मॅगी? राणी, मी तुला एक वेळा सांगलं ना, नाही बनवत म्हणजे नाही बनवत. भूक लागली असेल तर जेवण करा चुपचाप. ठीक आहे आई, जेवणच दे आम्हाला. आई, उद्या 15 ऑगस्ट आहे तर आम्हाला व्हाईट कपडे घालून यायला सांगितले शाळेत. हो का, व्हाईट कपडे घालून यायला सांगितले का? बरं झालं मी काल कपडे धुवून ठेवले तर.
नाही तर आता पाण्या पावसाचे वाढले नसते, आज धुतले असते तर. आता उद्या घालायच्या कामात तरी येतील. होय ना, बाबाला सांगतो का माझ्यासाठी तिरंगा झेंडा आण जा. मी झेंडा घेऊन शाळेत जाईन उद्या. तुमच्या मॅडमला सांगलं उद्या 15 ऑगस्ट आहे, तर उद्या शाळेमध्ये तिरंगा झेंडा घेऊन याल. हो आई, बाबाले माझ्यासाठी झेंडा आणायला लावशील. माई मॅडमला सांगलं का उद्या तिरंगा झेंडा घेऊन यायचं शाळेत. ठीक आहे बापा, त्या बाबाला सांगीन मी दोघांसाठी 2 तिरंगे झेंडे आणजा म्हणून. चला आता हात धुवून घ्या लवकर, मी जेवण वाढतो दोघांनी. होय, आण लवकर जेवण, खूप जोराची भूक लागली. पहिले हात तर धु. ए राणी, चल आपण लवकर हात धुवून घेऊन, नाही तर आई काही जेवण नाही आणून देणार आपल्याला. हो चाल बंटी दादा, आपण दोघे हात धुवून घेऊ. मग आई लवकर जेवण आणून, आपण हात धुवून तेव्हाच जेवण आणून. आई आई, काहून करिश्मा, काय झालं, काहून रडून राहिली? आई तो बंटी नाही का, मला नुसता चिडवत राहते. करी 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 म्हणत राहते नुसता. हो का, ते कावेरीचं पोरग का तू चिडवत राहते नुसता? थांब, त्याचं नाव त्या कावेरीलाच सांगतो. हो आई, तो बंटी नुसता मला चिडवते. करी 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 असंच म्हणत राहते. आई मी काळी येऊ म्हणून तो मला चिडवते का ग, म्हणून मला करी करी म्हणते का ग. करिश्मा, कुठं काळी आहे तू? एवढी चांगली तर दिसते तू. इतका चांगला तर कलर आहे तुझा. थांबर त्या बंटीले, थांब त्याच्या आईले नावच सांगतो त्याचं. कायच होतं मा पोरीले करी करी म्हणणं. करिश्मा, रडणं थांब पहिले, रडायचं नाही. आई मी खेळायला गेली म्हणजे नाही का, राणीसोबत खेळते मी, तर तो बंटी आमच्या बिचात येते ना, मला नुसता चिडवते. करी करी करीच म्हणत राहते. राणी नाही म्हणत लागल, राणी खूप चांगली मैत्रीण आहे माझी. तू त्या बंटीसोबत नको खेळत जा, तुम्ही दोघी अलग खेळत जा. अगं आई, आम्ही त्याच्यासोबत खेळतच नाही, आम्ही दोघी अलगच खेळतो. तरी तो आमच्या मधामधात येते खेळासाठी आणि तो मला चिडवते. करी करी नुसता करी करीच म्हणते. आणि त्याचं पाहून दुसरे मुलंही चिडवतात. आई तू त्याच्या आईले नाव सांगजो बरं, चांगली मारायला लावजो त्याले. हो हो, रडू नको तू आता, शांत हो. मी कावेरीला नाव सांगीन त्या बंटीचं, चांगली मार म्हणतो त्याले. कायचं करी करी होतं, त्याची करीच काढून देतो. थांब. आई तुला माझे पांढरे कपडे धुतले का ग? उद्या शाळेमध्ये नाही का पांढरे कपडे घालून यायला सांगितलंय. हो करिश्मा, तुझे कपडे धुवूनच ठेवलाय मी. आई आणि आम्हाला तिरंगा झेंडा पण आणायला लावलाय. बाबाला सांगशील का माझ्यासाठी एक तिरंगा झेंडा आण जा. हो करिश्मा, त्या बाबाला सांगितलं ना मी, त्यासाठी तिरंगा झेंडा आणायला लावेन. तुला काय काय लागते करिश्मा, सांगून दे आताच. आई काही नाही लागत, फक्त मॅडमनी सांगितलं होतं की एक तिरंगा झेंडा घेऊन या शाळेत, उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणून. आणि काही नाही, पांढरे कपडे घालून यायला सांगितलं. ठीक आहे करिश्मा, मग उद्या मस्त पांढरे कपडे घालशील आणि तिरंगा झेंडा घेऊन शाळेत जाशील. जा हात धुवून घे, मी तुला जेवण वाढते. हो आई, मी हात धुवून येते. दे मला जेवण दे, भूक लागली जोराची. अरे रजनी, काय करून राहिली? ओ राजनजी, मी का नाही चवडीच्या शेंगा मोडून राहिली. मला संध्याकाळी चांगली शेंगाची भाजी करीन, म्हणून मला आताच मोडून ठेवून देतो. रजनी, आई कुठे गेली, दिसून नाही राहिली? ओ राजनजी, आता बाई नाही का थोडशा येतो म्हणत फिरून गावातून. घरच्या घरी बोर बोर वाटते म्हणत, तर येतो म्हणत थोडेसे पाय मोकळे करून. तिथे अर्धा तास झाला गेल्या बाहेर तर. हो म्हणा, घरच्या घरी राहून आईले बोर लागत असं. जात जाय म्हणा थोडीशी अशी फिरायला गावात. असं कोणासंग बोललं चाललं, कोणाच्या घरी असं थोडंसं जाऊन बसलं तर चांगलं वाटते. जात जाय म्हणा. मी का म्हणत होतं रजनी, उद्याचा 15 ऑगस्ट आहे ना, तर आपण दोघं फिरायला जाऊन का? हो राजनजी, उद्याचा 15 ऑगस्ट आहे वाटते. फिरायला जाऊन का आपण? कुठे जाऊन फिराले? सांग रजनी, तुला कुठे जायचं आहे फिरायला? तू जिथं चाल म्हणशील तिथं नेतो तुला फिरायला. हो का, मी जिथे चाल म्हणेन तिथं नाही का फिराले. चला मग मुंबईला जाऊन फिराले. अहो रजनी, उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणत, इच्छा इथंच चाल म्हणलं फिरायला. तू मुंबईला म्हणून राहिली का? आता तुम्हीच म्हणले का तू जिथं म्हणशील तिथं नेतो फिराले. चला बा म्हणलं मुंबईला जाऊन फिराले. हसून राहिल्या तुम्ही. तुम्ही विचारल्या म्हणून सांगलं मी का आपल्या मनात म्हणलं होतं का चला फिरायला जाऊ. तुम्ही म्हणूनच राहिल्या. चाल रजनी, तुला नेतो कुठं फिरायला, तर चला बा म्हणलं मुंबईलाच जाऊन फिराले. तुम्ही माझ्या मजा करायची शिकली नाही रजनी? हो ना, तुमच्या संघावर संगतीचा असर झाला. पहा बरं, तुमच्यासारखी मी थोडीशी मजाक करतो. पण रजनी, मी तुला सिरियसली म्हणत आहो, उद्या 15 ऑगस्ट आहे तर आपण कुठं फिरायला जाऊ. नाही म्हणायचं नाही का, चुपचाप तयारी कर जाऊ आपण उद्या मस्त गाडीवर फिरायला जाऊ. ठीक आहे, आता तुम्ही एवढं म्हणूनच राहिल्या तर येईन उद्या तुमच्या संग फिराले. आता बाईला घेऊन जाऊन का? ओ पाण्या पावसाचे दिवस आहे रजनी, ना आईली कुठं फिरवून, कुठं पाणी गिनी आला म्हणजे आई बोलवी तर अजून बिमार नाही पडन का? त्याच्यापेक्षा आपण दोघंच जाऊन ना, आईले करू दे घरीच आराम.
तरी पण राजनजी तुम्ही ना आत्याबाईला एक शब्द विचारून पाहिजे, नाही तर आत्याबाई म्हणतील 15 ऑगस्ट आहे तर हे दोघंच फिरायला गेले बा, मला विचारलं बी नाही. अहो रजनी, मायला जास्त दूर कुठं फिरायला जाणं आवडत नाही. माय काय गावातल्या गावात जाते अशीच थोडीशी चक्कर मारायला. ठीक आहे ना, जाऊन मग उद्या आपण फिरायला. कोणती जागा दाखवाल नाही तुम्ही मला उद्या? अहो रजनी, 15 ऑगस्टला फिरायला खूप काही जागा आहे, जाऊन कुठेही फिरायला. ठीक आहे ना, करीन मग उद्या तयारी. खा मा पार्थ, खा घे वरणपोळी खा. घे मा पार्थ, मस्त छान आहे, मस्त वरणपोळी खाते. वरण वरण पोळी दे दे दादी, दे दे वरण पोळी. पार्थ खूप चांगला आहे, वरणपोळी खाते, आपल्या आईले कामं करू देते, दादीसोबत खेळते, दादीच्या हातानं वरणपोळी खाते. घे मा पार्थ, खा. काय करून राहिला रे पार्थ? वरणपोळी खाऊन राहिला का? दादीच्या हाताने खाऊन राहिला? खा मा खा. मनोजचे बाबा आले का वावरातून? आताच राधिका विचारत होती बाबा नाही आले का म्हणे. चाय ठेवलाय आणि गॅसवर बाबासाठी. मा सुनील, माय पायबर किती फिकर आहे. मी याच्या पहिलेच मासाठी चाय बनवून ठेवून देते. आज दिवसभर त्या वावरातच होतो, थकून गेलो. चल बाबा बसतो थोडा वेळ. वावरातही बसू बसू थकून जाते माणूस. काम तर नव्हतं काही, पण इकडे तिकडे फिरू फिरूच थकून गेलं. हो, आता वयाच्या मानाने थकवा येते ना. आता जवान लोक नाही थकत, पण आता आपल्यासारख्या वयवाले लोक नाही का लवकर थकतात. मी तर थकतो ना. आता आज तू वावरात बी नाही आली तरी घर बसल्यास थकली का? मनोजचे बाबा, हा पारच्या मागं किती धावा लागते, हा इकडे तिकडे धावते, त्याच्याच मागं धावा लागते. घरच्या घरात बी किती माय चालणं होते, त्याच्यानेही खूप थकवा येते ना. हो म्हणा, लहान लेकराच्या मागं धावल्यानंही थकवा येते. आपला नातू बसतच नाही एका जागी, इकडं तिकडं चुलबुल चुलबुलच करत राहते. चांगला आहे, आपल्या घरामध्ये दमदम वाटते पण आपल्या नातवापाई. हो मनोजचे बाबा, खरंच आपला पार्थपायी आपल्या घरात खूपच दमदम वाटते. घर असं चांगलं वाटते, भरल्या भरल्यासारखं वाटते आपल्या नातवापायी घर. हो शांता, परिवारात राहायची ना हेच ते एक मजा आहे. आपला पुरा परिवार असल्यानं तर आपल्याला खरंच जीवन जगायला खूप सोपं जाते. हो मनोजचे बाबा, बरोबर बोलला तुम्ही. आपला पूर्ण परिवार आपल्यासोबत राहत असल्यानं तर खरंच आपल्याला जीवन जगण्याचा वेगळाच आनंद मिळते. बाबा आल्या का तुम्ही? घ्या चाय, घ्या चाय आणला तुमच्यासाठी. हो राधिका, दे ना चाय. मला आणि शांता चाय प्यायची खूपच तलब आली होती. म्हणलं घरी गेल्याबरोबर शांताला चाय बनवायला लावतो म्हणलं होतं. सुनीनच पुढे चाय आणून ठेवून दिला. आई तुम्हालाही देऊ का चाय? ओ राधिका, राहते, मी चाय नाही पेत. संध्याकाळचा चायच नाही पिऊशा वाटत. काहून नाही तुम्हाला संध्याकाळचं चाय काहून नाही पिऊशा वाटत? पहिले तर खूप चाय प्या तुम्ही, दिवसातून 2-3 वेळा. आता सकाळी पेता तर काही दुपारून बी नाही प्या, संध्याकाळी नाही प्या. ओ राधिका, जास्त चाय पेली म्हणजे ना मग पोटामध्ये गॅसच बनते, मला त्रास होते. म्हणून म्हणलं राहू द्या, आता चाय सोडून द्या. आता एकच टाईम चाय पितो बाबा मी. हो का आई? ठीक आहे ना. शांता, मी वावरातून घरी येत होतो ना, तर रस्त्यातच होतो तर आत्माराम भाऊचा फोन आलता. हो का मनोजचे बाबा? काय म्हणत आत्माराम भाऊ? आत्माराम भाऊ म्हणे का शांता वहिनीला घेऊन घरी या म्हणे. हो का? आत्माराम भाऊन आपल्याला बोलावलं का? केव्हा? आज बोलावलं का उद्या? ओ शांता, आजच बोलावलं. आत्माराम भाऊ म्हणे का पोराविषयी बोलायचं आहे म्हणे, तर या म्हणे तुम्ही दोघंही घरी. हो का? आले का ते आत्माराम भाऊ पोराची चौकशी करून? चला मग जाऊन, का म्हणतात तर. हो शांता, चाल लवकर चाललं जाऊन. काय म्हणते आत्माराम भाऊ तर? काहून का आत्माराम भाऊ? काहून एवढ्या घाई घेऊन बोलावला? हो आत्माराम भाऊ, मनोजचे बाबा वावरातून आले म्हणायला लागले का आत्माराम भाऊ ना बोलावलं म्हणे आपल्याला, चाल लवकर. तसं चालू आम्ही. काय झालं आत्माराम भाऊ? काही झालं की काही नाही शांता वहिनी. मी का नाही नागपूरला गेलो होतो पोराची चौकशी करायला. आत्माराम भाऊ, पोराविषयी काही गलत सलत ऐकायला भेटलं का तुम्हाला? म्हणून तुम्ही एवढ्या तातडीनं बोलावल्या? नाही शांता वहिनी, पोराविषयी काही गलत गिय का नाही भेटलं. मग काय झालं तर का आत्माराम भाऊ? एक नाही का चुलत आत्या आहे, तिचं एक पोरग राहते नागपूरले. तर मी त्याच्याकडे गेलो चौकशी करायला पोराविषयी. मग काय सांगलं का त्यानं पोराविषयी तुले? मी ना माझ्या चुलत आत्याच्या पोराकडे तर चौकशी केली, पण अजून 2-3 लोकांकडे जाऊन चौकशी केली. तर बट सगळ्यांना चांगलंच चांगलं पोराविषयी. त्याच्याकडे बी मी चौकशी केली त्या पोराविषयी. ते लोक सगळेच म्हणत का पोरग खूपच चांगलं आहे म्हणत, असं पोरग तुम्हाला शोधून सापडणार नाही म्हणत. घरातले लोक खूपच चांगले आहे म्हणत, आई वडील शांतच आहे म्हणत, बहीण बी चांगली आहे म्हणत. बहीण तर आपल्या घरीच आहे म्हणत, तेही चांगली आहे म्हणत. हो का आत्माराम भाऊ? म्हणजे पोराविषयी सगळ्यांना चांगलं चांगलंच सांगितलं नाही का? हो वहिनी, मी ज्यालाही विचारलं ना त्यानं पोराविषयी चांगलंच सांगला. पोराविषयी बी मायबापाविषयी सगळंच चांगलं चांगलं सांगलं. आत्माराम भाऊ, तू थोडसा त्या पोरग जिथं राहते त्याच्या आसपास थोडीशी चौकशी नाही करता का पोराची? हो आत्माराम भाऊ, ते पोरग जिथं राहते ना त्याच्या आसपास बी थोडीशी चौकशी करते पोराची.
हो शांताबाईनी, मी नाही का पोराच्या घराच्या आसपास गेलो होतो, त्याच्या 2-3 लाईन तिकडे फिरलो, सगळ्याला विचारलं, सगळ्यांना चांगलंच सांगला पोराविषयी. कोणनंच असं काही सांगला नाही. कोणी म्हणत तुम्ही डोळे बंद करून पोरगी द्या म्हणत, खूप चांगले लोक आहे म्हणत, पोरगं तर खूपच चांगलं आहे म्हणत. हो का रोशनचे बाबा, एवढं चांगलं पोरगं आहे का सगळे लोक चांगलं चांगलं सांगून राहिले त्याच्याविषयी? अहो हिरा त्या पोराविषयी सगळ्यांनाच चांगलं चांगलं सांगला. ते माझ्या नातेवाईक आहे ना, त्याहीनंही चांगलं सांगला, आणि त्याच्या घराकडं पोराच्या घराकडं नाही का तिकडे मी चौकशी केली, तिथेही दूरवरी चौकशी केली, तर सगळ्यांनाच चांगलं सांगलं. पाहना आत्माराम भाऊ, नशिबान आहे आपली सारिका, तिला एवढं चांगलं स्थळ चालून आलं. आता आत्माराम भाऊ तुम्ही जास्त वेळ करू नका आणि एवढं चांगलं हातचं स्थळ जाऊ देऊ नका, आणि हे लग्न लवकर पक्क करून घ्या बरं. आत्माराम भाऊ खरंच लोक चांगले आहेत. आता एवढी चौकशी केला तू ना, तरी सगळ्यांनी चांगलंच सांगला म्हणते ना. आता खरंच तू लग्न पक्क करून घे आपल्या पोरीचं. हो गंगाराम भाऊ, मलाही तसंच वाटते की लोक चांगले आहेत, आपल्या पोरीचं लग्न पक्क करून घ्यावं तिथं. हो आत्माराम भाऊ बरोबर बोलल्या. आणि मेन म्हणजे पोरीले पोरगं पसंत आहे, पोराले पोरगी पसंत आहे, आणि लोकही चांगले आहे, मग का पाहायचं आहे, करून द्या आता लग्न पक्क. हो हिरा, ते काय म्हणणं आहे? शांताबाई, आता रोशनचे बाबा एवढी चौकशी करून आले पोराची, तर सगळ्यांनी चांगलं चांगलंच सांगलं म्हणते, आणि सारिकाले पोरगं बी आवडलं. आता लोक चांगले आहे, तर मलाही वाटते का आपल्या पोरीचं लग्न करून घ्यावं बा पक्क. आता सगळेच तयार आहे, पोरीले पोरगं पसंत आहे, पोराले पोरगी पसंत आहे, लोक बी चांगले आहे. आता काही वेळ जास्त घालू नको आत्माराम भाऊ, आणि घनश्याम भाऊले फोन लावून सांगून दे का आम्ही येतो बा घर पाहले पोराचं. हो आत्माराम भाऊ, घनश्याम भाऊले फोन करून सांगून द्या तुम्ही का आम्ही पोराचं घर पाहायला येतो बा, आणि तिथंच आम्ही लग्न पक्क करून घेऊन आणि पोराले कुकू लावून घेऊन. हो शांताबाईनी, मलाही तसंच वाटत आहे. आता असं वाटते घनश्याम भाऊले फोन करून सांगून द्यावं का आम्ही येतो बा सगळे पोराचं घर पाहले, आणि तिथंच लग्न पक्क करून घेऊन. मग केव्हा जाऊन शांताबाईनी पोराचं घर पाहले? मी तर म्हणतो शांताराम भाऊ, आपण उद्याच जाऊन पोराचं घर पाहले, चांगल्या कामाले ना वेळ नको करा. हो शांताबाईनी, तसं मी घनश्याम भाऊले सांगून देतो. मग त्या पोरावाल्याला सांगून द्यावा का पोरीवाले उद्याचे येऊन राहिले घर पाहले. हो आत्माराम भाऊ, आता सांगून द्या तुम्ही घनश्याम भाऊले फोन करून, मग ते पोरवाल्याला सांगतील तर पोरवाले थोडीशी तयारीत तरी राहतील, नाही तर त्याच्यासारखं आपण वेळेवर जाऊन त्याची धांदलच होईन बरं आपल्यासारखी. हो रोशनजे बाबा, आता सांगून दे त्याला घनश्याम भाऊले फोन करून सांगाले, ते पोरवाले तयारीत तरी राहतील, नाही तर आपल्यासारखी गंमत होईन बरं त्याची. हो आताच करून घेतो घनश्याम भाऊले फोन, न सांगून देतो का सांगून देऊन तो पोरवाल्याले उद्या पोरीवाले घर पाहायला येऊन राहिले बा. केली बा मी पोराची चौकशी, पोरगं तर चांगलं वाटलं, सगळ्यांना पोराविषयी चांगलं चांगलं सांगलं. तुमचं काय म्हणणं आहे, द्यायचं का माझ्या पोरीले त्या पोरासाठी? तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.